आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टॉक्सिकोलॉजी, सेरोलॉजी, ट्रायकोलॉजी, अँथ्रोपोलॉजी आणि डेक्टॅलोस्कोपी आणि मित्रांनो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मधून मित्रांनो एमसीक्यू बघणार आहोत। फक्त एमसीक्यू बघणारच नाही तर त्याचं डिटेलमध्ये विश्लेषण करणार आहोत मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो ज्यांनी या व्हिडिओवर क्लिक केलं असेल मित्रांनो त्यांनी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो थोडासा शेअर पण करून द्या। बरोबर, चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा वेळ वाया न घालवता हा आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। पण सगळ्यांनाच माहिती आहे की काय करायचंय व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये जिचं नाव आहे विजन 24/7 जो देईल साथ संघर्षापासून यशापर्यंत। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला एक आनंदाची म्हणजे एक गुड न्यूज देऊ इच्छितो मित्रांनो। आता कसं आहे, मला असं वाटतं की तुम्ही माझे सबस्क्रायबर नाही आहात, तुम्ही माझे एक फॅमिली मेंबर आहात मित्रांनो, तुम्ही माझी फॅमिली झालाय असं मला वाटतंय मित्रांनो। मला असं कुठेतरी वाटतंय की जे माझी ही YouTube फॅमिली आहे त्यांचं जे ध्येय आहे, त्यांचं जे लक्ष्य आहे, त्यांच्या ध्येयापर्यंत त्यांच्या लक्ष्यापर्यंत त्यांना पोहोचवण्याची जबाबदारी ही माझी आहे मित्रांनो, असं मला कुठेतरी वाटतंय। त्यामुळे मित्रांनो की जर तुम्ही कुठेतरी बॅच लावून राहिले त्याची फी 8,000 आहे, 5,000 आहे, 6,000 आहे, 3,000 आहे, अशीच काहीतरी काही अशीच, बरोबर। पण माझं असं मत आहे मित्रांनो की एवढी फी अजिबात लागत नाही कोणत्याही म्हणजे कोणतेही प्लॅटफॉर्म असो, एवढी फी घ्यायची गरज नाही हो। त्यामुळे मित्रांनो आम्ही काय करतोय, एकदम कमी पैशात आणि टीचर तर सगळ्या ओळखीचे झाले, तुमचे एकदम बेस्ट नॉलेज आहे मित्र, एमएससी नेट सेट झाले टीचर सगळे भाऊ। अशा टीचरनी सगळ्यांनी मिळून एक महिना आधी विश्लेषण केलं की डीएफएसचा पेपर कसा असेल, पॅटर्न कसा असेल, सगळी माहिती घेतली, बरोबर। आणि सायंटिफिक असिस्टंट मग कसे क्वेश्चन येतील आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून खूप सारे एमसीक्यू बनवलेत। तर सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की ऍप मध्ये तुम्हाला काय मिळणार, त्या ऍप मध्ये मिळणार मित्रांनो तुम्हाला डेली क्विजेस एकदम फ्री, बरोबर। 1 रुपया पण तुमच्यापासून घेतला जाणार नाही मित्रांनो। आणि रोज म्हणजे रोज भाऊ तुम्ही ऍपवर आले का तुम्हाला रोज, आता टायमिंग फिक्स नाही पण तुम्हाला टायमिंग पण मी कळवणार आणि मित्रांनो एकदम डेली क्विजेस होणार। आता मी स्टार्टिंग मध्ये कोण सांगून राहिलो की आता म्हणजे कसं आहे, आता मी स्टार्टिंग मध्ये असाठी बोलून राहिलो की आता प्रीमियर चालू आहे तर काही जण काय करतील, थोडेसे 5 मिनिटं लेट येतील, 10 मिनिटं लेट येतील, पण भाऊ त्याले लेक्चर भेटून देईल, बरोबर। प्रीमियर मध्ये ते लेक्चर करायला भेटेल, बरोबर। मग त्यामुळे मी आधीच ऍड देणार आहोत आणि मनात अजिबात डिस्टर्ब पाहिजे नाही भाऊ, मला मी एकदम एकदा सुरू झालं का मग मी त्याच्या प्रमोशन फालतू धंदे आपण करत नाही, बरोबर। त्यामुळे मित्रांनो मी आता तुम्हाला सांगून देऊन राहिलो आणि नंतर फक्त शिकवणारच आहे, बरोबर। त्या बघा रे आता मी कुठे होतो, हा तुम्हाला एकदम फ्री मध्ये मित्रांनो डेली क्विजेस मिळणार आहेत ऍपमध्ये। काय मिळणार आहे, फ्री मध्ये एकदम डेली क्विजेस। त्यामध्ये भाऊ तुमचं नॉन टेक्निकल टेक्निकल पार्टचे पण क्विजेस आहेत, बरोबर। सगळे अरेंजमेंट झालेली आहे। आता नंतर तुम्हाला देणार टॉपिक वाईज मॉक टेस्ट आणि भाऊ टॉपिक वाईज मॉक टेस्ट मध्ये किती चॅप्टर असणार भाऊ, 50 चॅप्टर असतील भाऊ, म्हणजे जवळपास 500 एमसीक्यू भाऊ, फॉरेन्सिक्सचे आणि केमिस्ट्रीची मिळून, बरोबर। आणि ते किती मध्ये मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे का, 500-600 मध्ये नाही भाऊ, ते मिळणार तुम्हाला फक्त आणि फक्त 199 रुपयामध्ये। एका महिन्यात तुम्ही काय करता, एक बॅच लावून घेता पीवायक्यू विश्लेषणची, बरोबर। आता त्याच्यात पूर्ण डिटेलमध्ये पीवायक्यू विश्लेषण होणार। आता डिटेलमध्ये पीवायक्यू विश्लेषण होऊन राहिलं तुमचं, इकडे टॉपिक वाईज मॉक टेस्ट सोडून राहिले, विश्लेषण आणि मॉक टेस्ट झालं कॉम्बिनेशन। आता हे जेव्हा दोन्ही झालं समजा ऑगस्ट महिन्यापर्यंत आम्ही 30 तारखेपर्यंत आम्ही कंप्लीट करून टाकू, बरोबर। जसं 30 तारखेपर्यंत तुमचं विश्लेषण आणि डेली मॉक टेस्ट संपल्या, बरोबर, नंतर घ्यायची टेस्ट सिरीज, ते पण कमी दरात आहे भाऊ, बरोबर। मग आता जशी फुल लेंथ टेस्ट सिरीज घेतली आणि मग पाहा भाऊ रिझल्ट काय येणार आहे। काय मित्रांनो, जेव्हा तुम्हाला गणेश सर केमिस्ट्रीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे विश्लेषण देणार आणि मी तुम्हाला जेव्हा फॉरेन्सिक शिकवणार, आणखी मॅडम पण शिकवायला, बरोबर, आणि हे सगळे मिळून जेव्हा विश्लेषण करतील आणि इकडे तुम्ही डेली मॉक टेस्ट घेणार, बरोबर। आणि मित्रांनो हे जे विश्लेषण बॅच आहे याच्यावर तुम्हाला जे डेली मॉक टेस्ट 199 रुपयाची ते पण फ्री भेटणार आहे, बरोबर। कसं आहे भाऊ, कसं आहे, हे चॅनल जे आहे तुमच्यामुळेच, म्हणजे असं म्हणा की आम्ही आमच्या सबस्क्रायबर आमच्या युट्यूब फॅमिली शिवाय एकदम शून्य भाऊ। त्यामुळे मित्रांनो तुम्ही जो सपोर्ट दिला, तुम्ही प्रेम दिलाय, त्यामुळेच मित्रांनो आम्ही हे सगळं करू शकलो आणि एकदम कमी किमतीत होऊ शकलो। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या चॅनलवर अवेलेबल होतील आणि येणाऱ्या सगळ्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची प्रिपरेशन मित्र ह्याच चॅनलवर होणार आहे मित्रांनो। खूप वेळ घेतला मित्रांनो, त्याबद्दल भाऊ दोन्ही हात जोडून क्षमा मागतो। म्हणजे मी जे आजचे एमसीक्यू घेणार आहे मित्रांनो डिटेल विश्लेषण, हे मी आपल्या ऍप वरती ते विश्लेषण बॅच मध्ये कसं शिकवणार आहे, हा एक मुळात डेमो व्हिडिओ असं तुम्ही समजू शकता। म्हणजे मी तुम्हाला ऍप मध्ये कसं शिकवणार भाऊ, आजच्या व्हिडिओ मध्ये हा तुम्हाला डेमो देणार आहे भाऊ,
तुमचा खूप वेळ घेतला, त्यामुळे मित्रांनो अजून एकदा तुम्हाला क्षमा मागतो आणि आजचा पहिला एमसीक्यू स्टार्ट करतो. बघा इकडे लक्ष द्या रे. मेजरमेंट ऑफ स्कूल इज ऑप्शन ए कार्निओमेट्री, ऑप्शन बी ऑस्टिओमेट्री, ऑप्शन सी अँथ्रोपोमेट्री, ऑप्शन डी सोमॅटोमेट्री. तर बघा रे, मग आता काही जणांना प्रीमियर मध्ये सांगितलं की नाही सांगितलं मला माहिती नाही भाऊ, बरोबर, पण आशा करतो की सगळ्यांनी याचं उत्तर प्रीमियर मध्ये दिलं असं, बरोबर. तर आता बघा रे, सोमॅटोमेट्री म्हणजे काय. तर सोमॅटोमेट्री म्हणजे मी एक डिफाईन केलेली आहे मित्रांनो, की आउटरमोस्ट मेजरमेंट ऑफ द लिव्हिंग ऑर डेड बॉडी इज नोन एज सोमॅटोमेट्री. काय म्हणतो मी, आउटरमोस्ट मेजरमेंट ऑफ लिव्हिंग ऑर डेड बॉडी इज नोन एज सोमॅटोमेट्री, बरोबर. म्हणजे आता काय होणार भाऊ, एक तर ते बॉडी डेड आहे, म्हणजे एक तर ते मृतदेह आहे, बरोबर, एक तर तो जीवित माणूस आहे. आता त्याचं मेजरमेंट करणं, बरोबर, मृत किंवा जीवित शरीराचं मेजरमेंट करणं म्हणजेच आपण त्याला काय म्हणू, त्याला आपण म्हणू सोमॅटोमेट्री. काय म्हणतो मी, आउटरमोस्ट मेजरमेंट ऑफ द लिव्हिंग ऑर डेड बॉडी इज नोन एज सोमॅटोमेट्री. एवढा कॉन्सेप्ट क्लिअर झाला. आता पुढे बघू रे, ऑप्शन डी क्लिअर झाला. आता नंतर काय, नंतरचा सी ऑप्शन काय म्हणतो, सी म्हणतो अँथ्रोपोमेट्री. मग अँथ्रोपोमेट्री काय हो सर. तर बघा रे, अँथ्रोपोमेट्री म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी आपण थोडीशी त्याची हिस्ट्री बघू. 1879 मध्ये भाऊ हे अँथ्रोपोमेट्री डेव्हलप केलं होतं. कोणी केलं होतं, तर अल्फॉन्से बर्टिलिओन. कोणी केलं होतं, अल्फॉन्से बर्टिलिओन. कधी केलं, तर 1879 मध्ये काय केलं भाऊ, काय डेव्हलप केलं, अँथ्रोपोमेट्री, बरोबर. काय डेव्हलप केलं, अँथ्रोपोमेट्री डेव्हलप केली. कधी केली, 1879 मध्ये. कोणी केली, तर बर्टिलिओन. कोणी केली, तर बर्टिलिओनने केली भाऊ. पुढे बघा आता, हा मग प्रश्न होतो ना आपला, की अँथ्रोपोमेट्री म्हणजे काय सर, हे कोण सांगणार आहे. सांगतो ना भाऊ. बघा रे, अँथ्रोपोमेट्री म्हणजे काय, अँथ्रोपोमेट्री म्हणजे मेजरमेंट ऑफ मॅन. काय म्हणतो मी, अँथ्रोपोमेट्री म्हणजे काय, मेजरमेंट ऑफ मॅन, बरोबर. मग आता आणखी तुम्ही टर्म ऐकला असेल मित्रांनो, सर कोणता सर, कोणता टर्म ऐकला असाल, तर अँथ्रोपोलॉजी. ऐकला की नाही रे, ऐकलाच असेल भाऊ तुम्ही, अँथ्रोपोलॉजी, बरोबर. मग सर अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय, तर बारे आता अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय, तर लॉजी म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्टडी. आता लॉजी वर्ड आला की स्टडी आता तुम्हाला सांगायची गरज नाही, बरोबर. सगळे आपापल्या हिशोबानं ओके आहेत भाऊ. बीएससीचे म्हणजे काय, सगळे कोणी डिग्रीच्या बेसवर भरले, कोणी पीजीच्या बेसवर भरले फॉर्म, बरोबर. कोणी युजी, कोणी पीजी आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे छोट्या गोष्टी सांगायची गरज नाही, बरोबर. आता अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय, तर अँथ्रोपोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ह्युमन बिईंग. पण मी असं न म्हणता असं म्हणू शकतो ना सर, की सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ह्युमन बिईंग हे परफेक्ट राहील सर, बरोबर. काय स्टडी ऑफ ह्युमन बिईंग म्हटल्यापेक्षा सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ह्युमन बिईंग हे एक नंबर बरोबर राहणार आहे. म्हणजे सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ह्युमन बिईंग इज नोन ॲज अँथ्रोपोलॉजी, बरोबर. आपण काय बघितलं, आपण बघितलं सोमॅटोमेट्री. सोमॅटोमेट्री मध्ये काय बघितलं आपण, सोमॅटोमेट्री मध्ये आपण बघितलं की द आउटरमोस्ट मेजरमेंट ऑफ बॉडी, म्हणजे कोणती बॉडी, लिव्हिंग ऑर डेड बॉडी, बरोबर. द आउटरमोस्ट मेजरमेंट ऑफ लिव्हिंग ऑर डेड बॉडी इज नोन ॲज सोमॅटोमेट्री. नंतर आपण काय बघितलं, नंतर आपण बघितलं अँथ्रोपोमेट्री. अँथ्रोपोमेट्री म्हणजे काय, तर अँथ्रोपोमेट्री म्हणजेच मेजरमेंट ऑफ मॅन, म्हणजे माणसाला मोजा, त्याला काय म्हणू आपण, त्याला म्हणू आपण अँथ्रोपोमेट्री. मेजरमेंट ऑफ मॅन इज नोन एज अँथ्रोपोमेट्री. मग ऑप्शन बी बघूया आता आपण. ऑप्शन बी काय म्हणते रे, ऑप्शन बी म्हणते ऑस्टिओमेट्री. तर ऑस्टिओमेट्री म्हणजे काय हो सर, तर बघा रे, ऑस्टिओमेट्री म्हणजे काय, तर पहा आता, ऑस्टिओमेट्री म्हणजे मेजरमेंट ऑफ स्केलेटॉन. स्केलेटॉनचं मेजरमेंट करणं म्हणजे काय, ऑस्टिओमेट्री. द मेजरमेंट ऑफ स्केलेटॉन इज नोन एज ऑस्टिओमेट्री. आणि नंतर ऑप्शन ए उडतोय सर. आता सर तुम्ही आम्हाला डी पण ऑप्शन सांगितलंय सर, समजा म्हणजे डीचं पण विश्लेषण केलंय, सीचं पण केलंय आणि बीचं पण केलंय, बरोबर. यामध्ये आम्ही डी मध्ये सोमॅटोमेट्री बघितलंय. काय म्हणतंय, आउटरमोस्ट मेजरमेंट ऑफ द लिव्हिंग ऑर डेड बॉडी इज सोमॅटोमेट्री. नंतर आम्ही सी मध्ये अँथ्रोपोमेट्री येते, आणि अँथ्रोपोमेट्री म्हणजे मेजरमेंट ऑफ मॅन. नंतर ते ऑस्टिओमेट्री. ऑस्टिओमेट्री म्हणजे मेजरमेंट ऑफ स्केलेटॉन. मग सर मेजरमेंट ऑफ स्कूल म्हणजे काय, तर सर आता आम्हाला काही सांगायची गरज नाही सर, आता आम्हाला माहित आहे करेक्ट आन्सर काय आहे. तुम्ही डी सांगितलं, सी सांगितलं, बी सांगितलं, येत उरलं ना सर, मग काय करेक्ट ऑप्शन, येच ऑप्शन बरोबर. मग काय बोल, हे ऑप्शन एकदम बरोबर आहे. काय म्हणतो मी, द मेजरमेंट ऑफ स्कूल इज कार्निओमेट्री. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे बघू रे, ऑस्टिओमेट्री डील विथ द कार्निओमेट्री, ओरंटोमेट्री अँड मेजरमेंट ऑफ स्केलेटॉन. बघा रे, मुळात ऑस्टिओमेट्री म्हणजेच मेजरमेंट ऑफ स्केलेटॉन, ओके. नंतर काय म्हणतो, ऑस्टिओमेट्री डील विथ द कार्निओमेट्री. कार्निओमेट्री म्हणजे काय, तर मेजरमेंट ऑफ स्कूल, बरोबर. नंतर काय उरतंय, ऑरंटोमेट्री. बघा रे, हा ऑरंटोमेट्री म्हणजे काय, ऑप्शन मध्ये हे नव्हतं सर. आता काय करायचं, तर ऑरंटोमेट्री म्हणजे काय, तर ऑरंटोमेट्री म्हणजे मेजरमेंट ऑफ टीथ. आपला पहिला एमसीक्यू संपला. नेक्स्ट बघू रे, नेक्स्ट क्वेश्चन आहे,
टेकमेन टेस्ट इज ऑल्सो नोन ॲज. टेकमेन टेस्टले म्हणजे काय म्हणतात, काय म्हणतात टेकमेन टेस्टले? तर ऑप्शन ए टकायामा टेस्ट, ऑप्शन बी हेमॅटिन क्रिस्टल टेस्ट, ऑप्शन सी नॉन ऑफ द अबो, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे सांगा रे फटाफट प्रीमियर मध्ये. तर ऑप्शन बघा रे आता, ऑल ऑफ द अबो नंतर बघू, नॉन ऑफ द अबो नंतर बघू, आता काय उरला, आता बघू बी. तर हेमॅटिन क्रिस्टल. तर बघा रे हेमॅटिन क्रिस्टल बद्दल तुम्हाला काय माहिती आहे आपण जाणून घेऊ. तर हेमॅटिन क्रिस्टल लाच काय म्हणते मी, हेमॅटिन क्रिस्टललाच काय म्हणतात, हेमॅटिन क्रिस्टलला म्हणतात टेकमेन टेस्ट. ऑप्शन बी काय एकदम बरोबर आहे. बरोबर, मला याच्याबद्दल थोडंसं विश्लेषण करून घेऊ मित्रांनो. तर बघा रे आता काय म्हणतात, हेमॅटिन क्रिस्टलच आपण म्हणतो टेकमेन टेस्ट. आणि हे टेकमेन टेस्ट जी आहे म्हणजे हेमॅटिन क्रिस्टल टेस्ट कधी इन्व्हेंट झाली होती, तर हे इन्व्हेंट झाली होती 1853 मध्ये. टेकमेन टेस्ट कधी इन्व्हेंट झाली, टेकमेन टेस्ट इन्व्हेंट झाली होती 1853 मध्ये. तर टकायामा टेस्टला काय म्हणतात, मी तर टकायामा टेस्ट म्हणतो येईल. बरोबर, टकायामा टेस्ट इज ऑल्सो नोन ॲज हेमोक्रोमॅजन क्रिस्टल्स. बरोबर, आता हे जे क्रिस्टल्स आहेत मित्रांनो हे निडल शेप आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हो, आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो एक्सप्लोजिव्ह मधला. बरोबर, कुठचा एक्सप्लोजिव्ह मधला आहे. हो, आता काय म्हणतो एक्सप्लोजिव्ह मधला, तर TNT इज इनसोल्युबल इन ऑप्शन ए वॉटर, ऑप्शन बी अल्कोहोल, ऑप्शन सी HCl किंवा ऑप्शन बी बोथ A and C. तर बघा रे आता, तर TNTचा विषय आलाच आहे. तर मग TNT म्हणजे काय हो सर? TNT म्हणजे टेट्रा नायट्रोटोल्यून. भाऊ पेपर मध्ये येऊ शकते भाऊ, TNT म्हणजे काय. त्यामुळे कसं आहे भाऊ, जेवढी एक्सप्लोजिव्ह आहे त्याचे आपल्याला जे नेम आहेत ते फुल म्हणजे फुल फॉर्म ते आपल्याला माहिती पाहिजेत भाऊ. मला TNT म्हणजे काय, TNT म्हणजे टेट्रा नायट्रोटोल्यून. बरोबर, TNT एक सेकंडरी हाय एक्सप्लोजिव्ह आहे. बरोबर, मग आता मित्रांनो TNT आणि RDX जेव्हा सेकंड करतात, TNT आणि RDX जेव्हा दोस्ती करतात भाऊ, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर साथ नहीं तोडेंगे. बरोबर, हे जेव्हा असे एकत्र येतात काय TNT आणि RDX, तेव्हा सेम टेस्ट तयार होतो मित्रांनो. मग आता सर तुम्ही RDX चा विषय काढला, थोडा RDX बद्दल सांगून द्या भाऊ. सांगतो ना RDX बद्दल, पाहा लक्ष द्या काय म्हणतो मी. RDX पण भाऊ सेकंडरी हाय एक्सप्लोजिव्ह आहे. बरोबर, RDX चा फुल फॉर्म काय आहे, RDX चा फुल फॉर्म काय आहे, रिसर्च डेव्हलपमेंट एक्सप्लोजिव्ह. बरोबर, हा जो RDX चा फुल फॉर्म. आता पहिला पॉईंट आपण काय बघितला, आपण बघितलं की RDX काय सेकंडरी हाय एक्सप्लोजिव्ह आहे. दुसरा पॉईंट आपण बघितला की RDX लाच म्हणजे RDX म्हणजे नेमकं काय, तर रिसर्च डेव्हलपमेंट एक्सप्लोजिव्ह. बरोबर, नंतर जसे जे क्वेश्चन येतील त्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहोत. बरोबर, हे थोडं चालू आहे आपलं. बरोबर, नंतर काय म्हणतो, नंतर काय पॉईंट बघितला आपण, नंतर आपण पॉईंट बघितला असेल. नंतर पॉईंट काय म्हणतो माहिती आहे का, RDX इज ऑल्सो नोन ॲज हेक्झोजन अँड सायक्लोनाइट. बरोबर, RDX लाच काय म्हणतात, RDX ला हेक्झोजन आणि सायक्लोनाइट म्हणतात. आता क्वेश्चन येऊ शकतो की खालीलपैकी कोणाला हेक्झोजन आणि सायक्लोनाइट म्हणतात, किंवा खालीलपैकी कोणाला हेक्झोजन म्हणतात, खालीलपैकी कोणाला सायक्लोनाइट म्हणतात. मग आपल्याला माहित पाहिजे की RDX म्हणतात की कोणाला म्हणतात. मग कोणाला म्हणतात हेक्झोजन आणि सायक्लोनाइट. तर RDX इज ऑल्सो नोन ॲज हेक्झोजन अँड सायक्लोनाइट. आता मग प्रश्न बघा रे आता की TNT इज इनसोल्युबल इन, कशात म्हणजे TNT इनसोल्युबल नाही होत म्हणते. तर बघा रे आता H2 अल्कोहोल HCl. बघा HCl म्हणजे काय, हायड्रोक्लोरिक ऍसिड. अल्कोहोल म्हणजे तुम्हाला माहितच आहे, मग उरलं पाणी. पाण्याचा काही विषय नाही, सांगायची गरजच नाही. बरोबर, मग याचं करेक्ट आन्सर काय आहे, त्याचं करेक्ट आन्सर आहे वॉटर. TNT इज इनसोल्युबल इन वॉटर. बरोबर, नेक्स्ट क्वेश्चन बघू रे. नंतर म्हणतोय स्टडी ऑफ फिंगरप्रिंट इज ऑल्सो नोन ॲज. तर बघा रे ऑप्शन ए इंटेमोलॉजी, ऑप्शन बी डेक्टायलोस्कोपी, ऑप्शन सी अँथ्रोपोलॉजी, ऑप्शन डी ट्रायकोलॉजी. तर बघा रे आता ऑप्शन डी बघू आपण, ट्रायकोलॉजी. ट्रायकोलॉजी म्हणजे काय सांगितलं असेल कमेंट मध्ये, मला माहिती आहे तुमच्याकडे भरोसा, तुम्ही सांगितलं असेल प्रीमियर मध्ये. ट्रायकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ हेअर. ट्रायकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ हेअर. अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय, मी आता सांगितलं भाऊ, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ह्युमन बिंग म्हणजेच काय, म्हणजे अँथ्रोपोलॉजी. नंतर येते डेक्टायलोस्कोपी, नंतर बघू. आता इंटेमोलॉजी म्हणजेच काय, तर स्टडी ऑफ इन्सेक्ट. स्टडी ऑफ इन्सेक्ट म्हणजे काय, तर इंटेमोलॉजी. आता उलट डेक्टायलोस्कोपी, द स्टडी ऑफ फिंगरप्रिंट इज ऑल्सो नोन ॲज डेक्टायलोस्कोपी. काय म्हणतो मी, डेक्टायलोस्कोपी म्हणजेच काय, तर स्टडी ऑफ फिंगरप्रिंट. नेक्स्ट क्वेश्चन बघू रे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये मला वाटत बहुत एक्सप्लेनेशन द्यायची गरज आहे, त्यामुळे मी घेतला. द फर्स्ट सिंथेटिक फायबर मॅन्युफॅक्चर्ड बाय, ऑप्शन ए टेरिकॉट, ऑप्शन बी पॉलिएस्टर, ऑप्शन सी पायॉन आणि ऑप्शन डी नायलॉन. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी नायलॉन. द फर्स्ट सिंथेटिक फायबर मॅन्युफॅक्चर्ड बाय नायलॉन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर बघा रे नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फर्स्ट फिंगरप्रिंट ब्युरो
ऑफ द वर्ल्ड ऑफ इस्टॅब्लिशिंग, म्हणजे जगातला पहिला फिंगरप्रिंट ब्युरो कधी इस्टॅब्लिश झाला. काय म्हणतो क्वेश्चन, जगातला विचारतोय हा भाऊ, असं नाही की इकडच्या सिटीमध्ये कधी झाला आणि तिकडच्या सिटीमध्ये, जगातला विचारतो. लक्ष द्या, एका एका शब्दावर लक्ष द्या, तेव्हाच क्वेश्चन अटेम्प्ट करू शकाल. बरोबर, काय म्हणतो वर्ल्ड मध्ये म्हणतोय. बरोबर, आता वर्ल्ड मध्ये बघा रे, ऑप्शन काय म्हणतोय, 1897 चंदीगड, 1897 दिल्ली, 1995 कलकत्ता आणि 1897 कलकत्ता. आता सांगायचं करेक्ट आन्सर काय आहे सर. 1897 इकडे आहे, 1897 इकडे आहे, ANB मध्ये 1897 आहे, सी मध्ये पण 1897 आहे. 1955 सर मला वेगळा वाटतंय सर, कलकत्ता पण आहे, मी ऐकलं होतं कुठेतरी की कलकत्त्याला झालेली आहे. बरोबर, 1955 कलकत्ता आहे, मग 1955 काय एकदम बरोबर आहे भाऊ. म्हणजे प्रत्येक गोष्ट वेगळी दिसली म्हणजे असं नसते की भाऊ इथे एकदम बरोबर असेल. हा, सगळे सारखे दिसू राहिले, एक वेगळा दिसू राहिला नाही, ह्या काहीतरी वेगळा वाटते म्हणजे हेच काहीतरी उत्तर असेल, असं होऊ शकत नाही. बरोबर, त्यामुळे मित्रांनो याचं करेक्ट आन्सर काय आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 1897 कलकत्ता. द फर्स्ट फिंगरप्रिंट ब्युरो ऑफ द वर्ल्ड वॉज इस्टॅब्लिश इन कलकत्ता. तर कधी, तर 1897 मध्ये. बरोबर, द फर्स्ट फिंगरप्रिंट ब्युरो ऑफ द वर्ल्ड वॉज इस्टॅब्लिश इन कलकत्ता 1897 मध्ये. आता बघा रे, त्या कलकत्ताची थोडीशी आपण माहिती घेऊ, म्हणजे जीके साठी नाही भाऊ, फॉरेन्सिक साठीच माहिती घेऊ. बरोबर, जीके साठी नाही, फॉरेन टेक्निकल पार्ट साठी आपण माहिती घेणार आहोत. तर बघा रे, कलकत्तामध्येच 1952 मध्ये फर्स्ट फॉरेन्सिक सायन्स लॅब इस्टॅब्लिश झाली. काय म्हणतो मी, कलकत्तामध्ये फर्स्ट फॉरेन्सिक सायन्स लॅब इस्टॅब्लिश झाली. कधी झाली, तर 1952 मध्ये. नंतर मित्रांनो कलकत्तामध्येच 1910 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं GEQD इस्टॅब्लिश केला. आता क्वेश्चन मध्ये येऊ शकते भाऊ एक्झाम मध्ये की फुल फॉर्म ऑफ GEQD, एकदम अरे भाऊ कसा आहे, इझी टू मॉडरेट जाणार ना. आता कसं आहे भाऊ, इझी टू हार्ड लेवलवर जाईल ना, मग पुढे 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 थोडं इझी, मग त्याच्यापेक्षा हार्ड, थोडं मग त्याच्यापेक्षा एकदम हार्ड, असे क्वेश्चन येतील ना. तर मग बघा आता त्यानंतर विचारलं इझी मध्ये की GEQDचा फुल फॉर्म कसा आहे, तर फुकटचे मार्क गेले भाऊ. तर मग आता लक्ष द्या, GEQDचा फुल फॉर्म काय आहे, तर गव्हर्नमेंट एक्झामिनर क्वेश्चन डॉक्युमेंट, म्हणजेच काय GEQD. आणि GEQD गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कधी इस्टॅब्लिश केली, तर 1910 मध्ये. आणि कुठे केली भाऊ, आणि ती कलकत्तालाच केली. बरोबर, नंतर हा, मग कलकत्त्याला दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे 1995 मध्ये फर्स्ट सेंट्रल फिंगरप्रिंट ब्युरो इस्टॅब्लिश झाला. पारे भाऊ, कलकत्त्याला सगळं म्हणजे कलकत्त्याला झालं भाऊ. बरोबर, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी कलकत्त्याला झाल्या. काय म्हणतो मी, फर्स्ट सेंट्रल फिंगरप्रिंट ब्युरो वॉज इस्टॅब्लिश इन कलकत्ता. कधी, तर 1995 मध्ये. बरोबर, तर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघण्याआधी ना तुम्हाला एक म्हणजे एक कमेंट आली होती मला. ते कमेंट अशी होती, म्हणजे फनी कमेंट असली ना, तर मग असं कसं आहे, आम्ही दिवसभर भाऊ तुमच्यासाठी मेहनत करत राहतो, अचानक अशी एखादी फनी कमेंट येते किंवा एखादी चांगली कमेंट येते, आम्ही ते स्टेटस एकदम स्टेटस ठेवून देत असतो. आता ते फनी कमेंट आली, ते फनी कमेंट अशी होती की सर म्हणते तुम्ही म्हणते मध्ये मध्ये मित्रांना कोण म्हणता म्हणते. तर मित्रांनो त्या कमेंटचं उत्तर देताना मित्रांनो मी आज सांगणार आहे की मी नेहमी मित्रांनो का म्हणतो मित्रांनो लक्ष द्या रे, का म्हणतो की भावांना लक्ष द्या, इकडे बघा रे मित्रांनो, इकडे बघा रे, असं मी का म्हणत राहतो. बरं, आता काय होते कधी कधी माहिती आहे काय, आमच्या व्हिडिओचं प्रीमियर चालू आहे, माझ्या व्हिडिओचं. बरोबर, आता ते जे मित्र आहे आमचा एकदम कसा आहे, एकदम साधा भोळे आहेत, म्हणजे जेवढी पोरं आहेत एकदम साधे भोळे आहेत. बरोबर, एकदम म्हणजे साधे भोळे आहेत भाऊ. आता कसं आहे, ते माझे प्रीमियर पाहून राहिले. आता प्रीमियर पाहून राहिले भाऊ, अचानक त्याला व्हॉट्सअपची एकदम टुंग वाजलं, काय टंक नशी नोटिफिकेशन आली, आणि त्याच्या ते बच्चा जेवलाच काय. बरोबर, काय ते डिअर जेवलास का, डिअर काय करतोय, बच्चू काय करतोय, बाबू सोना काय करतोय, असे जर मेसेज येत असतात तर भाऊ मग हे आमचे आता मी आधी सांगणार तुम्हाला की साधे भोळे आहेत भाऊ हे पोरं. बरोबर, हे मित्र जे आमचे भाऊबंधू हे लय साधे भोळे आहेत भाऊ. बरोबर, जसा मेसेज आला काय तर म्हणते भाऊ हा व्हिडिओ म्हणते रेकॉर्डिंग बघू म्हणते, नंतर हा व्हिडिओ अपलोड होणारच आहे, नंतर बघू म्हणते, पहिले आपण म्हणते हो आपला सोना बाबू बच्चू काय म्हणते. बरोबर, त्यामुळे मित्रांनो तुमचं लक्ष म्हणजे कोणीही माझ्या मित्राचं कोणीही माझ्या भावांचं लक्ष तिकडे गेलं नाही पाहिजे. त्यामुळे मी मित्रांनो जोरात सांगत असतो की मित्रांनो इकडे लक्ष द्या रे, भावांनो इकडे लक्ष द्या रे. बरोबर, म्हणजे मी त्यांना आवाजून म्हणजे कोणतीही गोष्ट असो, फक्त हेच नाही कोणतीही गोष्ट असो ती डिस्ट्रॅक्ट जरी होत असेल तरी मी कल्ला करून सांगतो भाऊ की मित्रांनो इकडे लक्ष द्या, भावांनो इकडे लक्ष द्या. बरोबर, मग आता परत मी म्हणतो की मित्रांनो इकडे लक्ष द्या. बरोबर, आपली कमेंटचं विश्लेषण संपलेलं आहे, आता आपण MCQचं विश्लेषण बघणार आहोत. त्यामुळे सगळं लक्ष इकडे असू द्या, आणि कोणतेही बच्चू बाबू सोना याचे कमेंट जर येत असेल तर भाऊ ते काहीच फायद्याचे नाहीत भाऊ. काय मोठे ते अनुभव देऊन गेले भाऊ. शेवटी मग जेव्हा तुम्ही म्हातारे असाल ना, तुमच्या नातवाला तुमची बायोग्राफी सांगता, बायोग्राफी मध्ये म्हणसान की मी तिला पाहिले तिने मला पाहिले.
खरी गोष्ट नाही, बायोग्राफी पण तेच म्हणतात तुम्ही की तिने मला पाहिले मी तिला पाहिले. तिने नातूला सांगतो तुम्ही बायोग्राफी की तिने मला पाहिले मी तिला पाहिले, तिने मला पाहिले मी तिला पाहिले, तिने मला पाहिले मी तिला पाहिले आणि पाहता पाहता 4 विषय बॅक राहिले. बरोबर, काय म्हणतो मी, तिने मला पाहिले मी तिला पाहिले आणि पाहता पाहता 4 विषय बॅक राहिले. पण भाऊ या अशा गोष्टी आपल्याला काही करायची गरज नाही. आपली बायोग्राफी बनलीच नाही पाहिजे. आपली बायोग्राफी बनली पाहिजे डायरेक्ट बुक काहीतरी मोठं अधिकारी बनलं पाहिजे. बरोबर, असो भाऊ, आपण आपल्या क्वेश्चन कडे येऊ. नेक्स्ट क्वेश्चन म्हणतं डीएनए कॅन बी आयसोलेटेड फ्रॉम हेअर रूट फॉलिकल. डीएनए कॅन बी आयसोलेटेड फ्रॉम हेअर रूट फॉलिकल म्हणजे ब्लँक जागा आहे भाऊ. की म्हणते कोणता डीएनए म्हणते कॅन आय बी आयसोलेटेड फ्रॉम हेअर रूट फॉलिकल. ऑप्शन ए न्यूक्लियर डीएनए, ऑप्शन बी मायटोकॉन्ड्रियल डीएनए, किंवा ऑप्शन सी ओनली ए, की ऑप्शन डी बोथ ए अँड सी. भाऊ हा थोडा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे, म्हणजे थोडासा माणसाला कन्फ्युज करून राहिला. बघा रे कसा कन्फ्युज करून राहिला. तर ऑप्शन ए मध्ये न्यूक्लियर डीएनए, ऑप्शन सी मध्ये ओनली ए म्हणजे ए ऑप्शन. बरोबर, मग याचं म्हणणं काय की फक्त एकच ए ऑप्शन बरोबर आहे. हा, मग आता असं नाही म्हणू शकतो की ओनली ए. बरोबर, असं नाही म्हणू शकत आपण की बोथ ए अँड सी. बरोबर, मग आता याचं बरोबर आहे ना, येही बरोबर आणि ते बरोबर आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस मी तुम्हाला असं सांगणार की दोन्ही ऑप्शन सिलेक्ट कसं आहे. हे होऊ शकते की एक्झामिनर जो आहे त्याच्याकडून समजा ज्याने एक्झाम घेतली कंडक्ट करून राहिला त्याच्याकडून थोडीशी मिस्टेक होत असतात, प्रत्येक एक्झाम मध्ये होत असते. पण अशा वेळेस मित्रांनो माझं असं मत आहे की तुम्ही बोथ ए अँड सी वर क्लिक करायला पाहिजे. कारण बघा याचं करेक्ट ऑप्शन आहे न्यूक्लियर डीएनए कॅन बी आयसोलेटेड फ्रॉम हेअर अँड रूट फॉलिकल. पण याचं सी मध्ये असं म्हणतोय की ए पण बरोबर आहे, म्हणतो की फक्त एक एच बरोबर आहे. नंतर डी मध्ये म्हणतो की बोथ ए अँड सी म्हणजे सी बरोबर आहे, म्हणजे सीचे म्हणणं बरोबर आहे की ए बरोबर आहे आणि न्यूक्लियर डीएनए ही बरोबर आहे. मग त्यामुळे मी बोथ ए अँड सी वर क्लिक करीन. ऑप्शन डी एकदम करेक्ट आहे. बरोबर, न्यूक्लियर डीएनए कॅन बी आयसोलेटेड फ्रॉम हेअर रूट फॉलिकल. आणि मग मायटोकॉन्ड्रियल डीएनए मध्ये काय होतं, जे फुल हेअर आहेत त्यामध्ये असते मायटोकॉन्ड्रियल डीएनए भेटते आपल्याला. बरोबर, फुल हेअर मध्ये आपल्याला भेटते मायटोकॉन्ड्रियल डीएनए आणि रूट हेअर फॉलिकल मध्ये आपल्याला भेटन न्यूक्लियर डीएनए. तर मास टेस्ट इज यूज्ड इन डायग्नोसिस ऑफ पॉइझनिंग ड्यू टू ऑप्शन ए मर्क्युरी, ऑप्शन बी लीड, ऑप्शन सी आयरन, की ऑप्शन डी आर्सेनिक. सगळ्यांना माहिती आहे बोलचं करेक्ट आन्सर आर्सेनिक आहे. पण आता आपण आर्सेनिक बद्दल थोडीशी माहिती घेऊ. आर्सेनिक जो आहे तो आर्सेनिक हा पी ब्लॉक मध्ये दिसणार तुम्हाला. बरोबर, आर्सेनिक पी ब्लॉक मध्ये दिसणार, ॲटॉमिक नंबर 33 आहे. बरोबर, आणि आर्सेनिक हा नायट्रोजन फॅमिली येते, म्हणजे 15 ग्रुप मध्ये काय आहे, 15 ग्रुप मध्ये नायट्रोजन फॅमिली आहे. बरोबर, मग आता आर्सेनिक हा 15 ग्रुप मध्ये येते. बरोबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार त्या 15 ग्रुपचं, तर NS2 NP3 असणार. आणि आर्सेनिक काय आहे, तर आर्सेनिक मेटॅलॉइड आहे. मग आता सर हे मेटॅलॉइड किती असतात, एकूण 7 मेटॅलॉइड आहे. मी अगोदर सांगितलं असेल तुम्हाला, पण आता अजून सांगतो 7 मेटॅलॉइड आहे. आणि भाऊ सोबत तुम्हाला एक ट्रिक पण देतो. बरोबर, पारे आता किती मेटॅलॉइड आहे, 7 मेटॅलॉइड आहे. पण कुठे आहे मेटॅलॉइड, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक मध्ये आहेत मेटॅलॉइड. मेटॅलॉइड आहेत सर पी ब्लॉक मध्ये. किती, 7 मेटॅलॉइड आहेत. तर कोणते कोणते, सर मला लक्षातच नाही राहायचं सर मेटॅलॉइड. सर तुम्ही किती किती सांगा मला. बरोबर, आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, मेटॅलॉइड लक्षात नाही ठेवायचे, मी सांगतो ते लक्षात ठेवायचं. बरोबर, बॉस सीमा सोबत जर्मनीला आर्सेनाला गेले तोवर आंटी टेरिसवर पोलो खेळत होती. काय म्हणतो मी, बघा रे आंटी ते कुठे पोलो खेळून राहिली, टेरिसवर पोलो खेळून राहिली आंटी. बरोबर, काय म्हणतो मी, बॉस सीमा सोबत जर्मनीला आर्सेनाला गेले तोवर टेरिसवर आंटी पोलो खेळत होती. म्हणजे बॉस मध्ये काय, म्हणजे बी बॉस्फॉर, बॉस म्हणजे बोरॉन, सीमा म्हणजे सिलिकॉन. नंतर काय म्हणतो, बॉस सीमाला घेऊन जर्मनी म्हणजेच काय, जर्मनी म्हणजे जर्मिनियम. नंतर येते आरसे म्हणजेच काय, आर्सेनिक. नंतर आंटी काय खेळत होती, आंटी टेरिसवर पोलो खेळत होती. टेरिस म्हणजेच काय, तर टेलुरियम, आणि पोलो म्हणजे पोलोनियम. मग बघा रे आता बॉस म्हणजे काय, बॉस म्हणजे बोरॉन, सीमा म्हणजे काय, सिलिकॉन, जर्मनी म्हणजे जर्मिनियम. नंतर काय उरतं, बॉस सीमाला घेऊन जर्मनीला आर्सेनाला गेले, आरसे म्हणजे आर्सेनिक. बरोबर, नंतर काय आंटी काय करून राहिली, आंटी टेरिसवर पोलो खेळून राहिली. आंटी म्हणजे अँटीमोनी, टेरिस म्हणजे टेलुरियम, आणि पोलोनियम म्हणजेच काय, बोरॉन, सिलिकॉन, जर्मनियम, आर्सेनिक, अँटीमोनी, टेलुरियम अँड पोलोनियम. हे काय आहेत, हे 7 मेटॅलॉइड आहेत. बरोबर, आता भाई तुम्ही विसरणारच नाही मेटॅलॉइड कधी. बघा रे, आपण आजच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे हा आखरी क्वेश्चन आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे, आपण आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे केमिस्ट्री पण बघितलं भाऊ आणि फॉरेन्सिक पण बघितलं, असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. बरोबर, आणि आज जे मी विश्लेषण घेतलंय मित्रांनो, असंच विश्लेषण मित्रांनो डिटेलमध्ये, म्हणजे थोडक्यात याच्यापेक्षा डिटेलमध्ये. पण एक असं वाटतंय की माझ्या जे युट्यूब फॅमिली आहे त्याला पण फ्रीमध्ये भेटायला पाहिजे, म्हणून आम्ही युट्यूबवर शिकू राहिलो. पण आमच्यावर काही बर्डन नाही की आम्ही व्हिडिओ काढायलाच पाहिजे, शूट करायलाच पाहिजे.
पण जेव्हा भाऊ तुम्ही ऍपवर येऊन पैसे देता तेव्हा भाऊ आमच्यावर बर्डन येते की नाही आता द्यावाच लागते, बरोबर. कारण एखादा पोरगा फोन येऊन म्हणते काव सर तुम्ही अजून एक व्हिडिओ घेतला नाही, तुम्ही 5 व्हिडिओ घेतले, एवढे व्हिडिओ घेतले. त्यामुळे भाऊ ते मग म्हणजे कसं आहे काही ना काही ते त्याच्यापासून जर आपण घेऊन राहिलो तर त्याच्यापेक्षा जास्त त्याला द्यायचा प्रयत्न केला पाहिजे, ह्या विचाराची आमची टीम आहे. त्यामुळे मित्रांनो याच्यापेक्षा डिटेलमध्ये विश्लेषण ते होणार आहे. तर आजच्या ह्या टॉपिकवर मित्रांनो मी विराम देतो मित्रांनो, आणि असं जाहीर करतो की आजचा व्हिडिओ संपलेला आहे. आणि जेही नवीन असतील आणि या चॅनलवर पहिल्यांदा असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. आणि भाऊ एक्झाम डेटचे टेन्शन घेऊ नका, वारंवार एकच सांगतो की एक्झाम डेटचे टेन्शन घेऊ नका, एक्झाम डेटला विसरा, एक्झाम डेट येणारच आहे आणि लवकर येणार आहे भाऊ, बरोबर. त्यामुळे मित्रांनो तुम्ही अभ्यास करत राहा.